राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांना समायोजन करण्याच्या मागणीसाठी त्यांचं महात्मा फुले पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाकडून निषेध आंदोलन। नमस्कार, आपण पाहतात बातमीपत्र। राष्ट्रीय आरोग्य अभियानातील सर्व कर्मचारी अधिकारी यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर काम बंद आंदोलन मागील काही दिवसापासून चालू आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज रोजी नांदेड शहरामध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला आणि आपल्या मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं। पाहूया याविषयीचा हा वृत्तांत। सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा भव्य मोर्चा धडकलेला आहे। दिनांक 19 ऑगस्ट पासून NHM समितीच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रभर बेमुदत आंदोलन होत आहे। दिनांक 14 मार्च 2024 रोजी शासनाने समायोजन करण्याचा शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर सुद्धा GRला 1.25 वर्ष ओलांडून सुद्धा एकही कॅडरचं समायोजन झालेलं नाही। त्याच पद्धतीने नांदेड जिल्ह्यातील सगळे समुदाय आरोग्य अधिकारी सोमवारपासून या संपामध्ये सहभागी होत आहेत। समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या मागण्या 6 वर्षाच्या नंतर समावेशन असेल, एकत्रित मानधन असेल आणि केडर निर्मिती असेल, या प्रमुख मागण्या आम्ही घेऊन या आंदोलनामध्ये उतरलेलो आहोत। तरी या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्हाला शासनाला विनंती आहे की जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन सुरूच ठेवणार आहोत। आणि आज जिल्हाधिकारी कार्यालयावरती सगळ्या नांदेड जिल्ह्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांचा भव्य मोर्चा अतिशय मोठ्या संख्येने झालेला आहे। एवढ्या प्रचंड पावसामध्ये देखील आपण मोर्चा काढलेला आहे। प्रचंड पाऊस असेल, प्रचंड ऊन असेल किंवा कोविड काळातील कठीण काळ असेल, आरोग्य कर्मचारी, आरोग्य अधिकारी हे कोणत्याही कार्याला भीत नाहीत, हे या आजच्या मोर्चावरनं लक्षात येते। शासनाला माझी विनंती आहे, कोविड काळामध्ये आम्ही जीवाचं पर्वा न करता काम केलेलं आहे। आमचे लहान मुलं बाळं घरी असून सुद्धा आम्ही कामावरती जात होतो, तरी शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालयांना काहीही दिलं नाही। आज या मोर्चातून आम्हाला मागणी आहे की आमच्या सगळ्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्या। अधिकारी याच्यामध्ये मोर्चा सहभागी होते। या जिल्ह्यातील जवळजवळ 1600 अधिकारी आणि कर्मचारी आजच्या मोर्चामध्ये सहभागी आहेत। हे राष्ट्रीय आरोग्य अभियानची आंदोलन आहे। दिनांक 19 ऑगस्ट पासून सुरू झालेलं आंदोलन आहे। आजचं आंदोलन नांदेडच्या इथं आपल्या महात्मा फुले चौक ITI पासून ते साठे मार्ग कलेक्टर ऑफिसपर्यंत आलेलं आहे। भव्य हजारोने उपस्थित राहिलेले आहे। या तुफान पावसामध्ये सुद्धा आम्ही मागे हटलेला नाही। शासनाला आम्हाला एकच सांगायचं आहे, जे 14 मार्च 2024ला जे शासन निर्णय काढलं त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी आणि हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात उद्रेक होत आहे। संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन आहे आणि कोणत्याही परिस्थितीत आम्ही माघार घेणार नाही। शासन फक्त वेळोवेळी बैठका घेत आहे, पण त्या बैठकामध्ये काही निष्पन्न होत नाही। याचाच की कुठेतरी टाळाटाळ करत आहे, विलंब लावत आहे। परवा मी बैठक झाली, त्याच्यामध्ये बी काही निष्पन्न नाही, जे की जवळपास 69 केडर असून 31 केडर हे समकक्ष पदावर सरळ समायोजन करते। फक्त शासन हे विलंब लावत आहे, टाळाटाळ करत आहे। असंख्य आमच्या भगिनी सुद्धा वारल्या गेल्या, दुःखद निधन झालं, तरी सुद्धा त्यांना साधं विमा कवच सुद्धा नाही। सर, आज या आपल्या आंदोलन इतके दिवस चालू आहे, त्याचा यंत्रणेवर काय फरक पडलाय काय? 100% नांदेडच म्हणून नाही, संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्य यंत्रणेवर अतिशय वाईट परिणाम होत आहे। आरोग्य यंत्रणा खोळंबलेली आहे, तरी हे शासन नागरिकांची आणि आमच्या कर्मचाऱ्यांची नुकसान करत आहे। त्यांना काही गांभीर्य राहिलं नाही आणि याच अनुषंगाने आम्हाला कळते की शासन दुर्लक्ष करत आहे। कोविडच्या कालावधीमध्ये देखील आपली कामगिरी खूप महत्त्वपूर्ण होती सरकारची। 100% महाराष्ट्राचं नव्हे, देशामध्ये आपल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी यांनी विशेष प्राधान्याने कोविड काळामध्ये आपलं घरदार सोडून आपल्या जीवाची पर्वा न करता पूर्ण कोविड काळात जनसेवा दिली, रुग्णांना सेवा दिली आणि या कोविड काळातून हद्दपार झाले। याच कोविड काळामध्ये आमचे कंत्राटी कर्मचारी मृत्युमुखी पडले, तरी या शासनाला जाग येत नाही। आणि एवढंच सांगतोय, आता आम्ही कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही। शासनाने आम्हाला न्याय द्यावा हीच विनंती। 100% आजपासून राज्यस्तरीय महाराष्ट्र एकत्रीकरण समितीने निर्णायक भूमिका घेत पूर्ण ताकदीनं आणि आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। जर शासनानं तात्काळ लवकर अंमलबजावणी न केल्यास तर आमचं आमरण उपोषण होईल। असंख्य भगिनी आमरण उपोषणाला बसतील, मग त्यास काही जीवित हानी झाल्यास या संपूर्णपणे शासन जबाबदारी एवढं निश्चित। आपल्या मोर्चामध्ये किती कर्मचारी अधिकारी सहभागी झाले?
काय जवळपास आमचे नांदेड जिल्ह्यामध्ये जर वस्तुस्थिती पाहायला गेली तर जवळपास 2,500 पर्यंत सर्व कर्मचारी आहेत आणि नक्कीच संपूर्ण 2,500 कर्मचारी ह्या आंदोलनामध्ये सहभागी आहेत आणि पूर्ण ताकदीने आहे. एवढंच नव्हे तर शासकीय जे नियमित संघटना आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला पूर्णपणे पाठिंबा दिला. तसेच लोकप्रतिनिधी सुद्धा यांनी शासनापाशी आमची मागणी दिलेली आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत आता आंदोलन माघार घेणार नाही. पाऊस येऊ की काही हो. आम्ही गेल्या अनेक दिवसापासून आपल्याला माहीत आहे जिल्हा परिषद कार्यालयासमोर 19 ऑगस्ट 2025 पासून आम्ही बसलेलो आहोत. आमची काम बंद आंदोलन केलेलं आहे. परंतु अजूनही गेल्या 10 वर्ष झाले आमचे जे कर्मचारी 10 ते 15 वर्षापासून कार्यरत आहेत त्यांना अजूनही शासनाने कोणत्याही प्रकारची दखल न घेता कंत्राटी पद्धतीनेच ठेवलेले आहे. आणि आमची जी मुख्य मागणी आहे की या सर्वांना परमनंट केलं पाहिजे. आणि त्याचबरोबर जे इतर आम्ही 20 मागण्या घेऊन या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढलेला आहे. आपण पाहतो की संपूर्ण जिल्ह्यामधून 16 तालुक्यामधून जवळपास 2 ते 3 हजार लोकसंख्येमध्ये आज एवढ्या भर पावसामध्ये सुद्धा आमचे भगिनी आणि बांधव या ठिकाणी आलेले आहेत. या आमची कळकळीची विनंती आहे शासनाला की त्यांची दखल घ्यावी, या आंदोलनाची दखल घ्यावी. आणि एवढंच सांगू इच्छितो की आमची जी मागणी आहे अत्यंत छोटी मागणी आहे, जास्त मागणी नाही. कारण सुप्रीम कोर्टानं सुद्धा निर्णय दिलेला आहे की 10 वर्ष व त्यापेक्षा ज्यांची सेवा झाली त्यांना परमनंट करण्यात यावं. हायकोर्टानं दिलेला आहे आणि राज्यपालांनी सुद्धा या बाबतीत सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. एवढंच नाही तर मागच्या वेळेस आम्ही आझाद मैदान येथे 37 दिवसाचं आंदोलन केलं होतं आणि नागपूरच्या अधिवेशनावर सुद्धा आम्ही मोर्चा काढला होता. आणि त्यामुळं त्या अधिवेशनावर मोर्चा काढण्याचा एवढा परिणाम झाला की शासनाने 14 मार्च 2024 रोजी एक GR काढला. मंत्रिमंडळ ठरावामध्ये 10 वर्षे ज्यांची सेवा झाली त्यांना कायम करण्याचा निर्णय घेतला. GR सुद्धा काढलेला आहे. परंतु आज दीड वर्ष झालेला आहे कालावधी संपून, परंतु अजूनही त्या GRची अंमलबजावणी केली जात नाही. आम्हाला अजूनही परमनंट केलं जात नाही. आणि या माध्यमातून या कलेक्टर ऑफिसला आम्ही धडक मोर्चा यासाठी काढलेला आहे की आमची जी मागणी आहे तात्काळ शासनाला माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, आरोग्यमंत्री असतील, सचिव असतील यांच्यापुढे आमचे घराने मांडावे आणि आम्हाला न्याय मिळावा अशा पद्धतीचं आम्ही हे आंदोलन केलेलं आहे. आणि जर आमच्या आंदोलनाला दखल घेतली नाही, या भर पावसामध्ये जरी आम्ही मोर्चा काढून जर आमची आंदोलनाची दखल घेतली नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही फार मोठं याच्यापेक्षाही जास्त मोठं आंदोलन करू. आझाद मैदान मुंबई येथे धडक मोर्चा काढू, मुख्यमंत्र्यांना घेराव घालू, अशा प्रकारचं आमचं पुढचं नियोजन आहे. आम्ही RBSK मध्ये काम करणारे ANM सिस्टर आहेत. आज 10 वर्ष झाले आम्हाला कंत्राटी कर्मचारी म्हणून आम्ही काम करत आहोत. प्रत्येक वेळेस कंत्राटी हा शब्द ऐकून आम्हाला कंटाळा आलेला आहे. आणि आपण परमनंट कर्मचाऱ्यापेक्षा प्रमाणेच काम करतो ते शासनाला कळत नाही आहे का? 10 वर्ष झाले एवढ्या तुटपुंज्या मानधनावर जर काम करत असेल तर घरच्या जबाबदाऱ्या कशा पार पडाव्यात? घरांचे मुलांचे शिक्षण, राहण्या खाण्याचा खर्च, घर भाडे, या सगळ्या गोष्टींना भरपूर खर्च लागतो आणि आमच्या एवढ्या मानधनावर काहीही पुरत नाही. त्यापेक्षा शासनाने आमचा लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि आम्हाला काय आहे ते समायोजन करून घ्यावं. हां सर, एवढं पाणी आम्हाला आमच्या लेकरा बाळांना तर चांगल्या प्रकारचं शिक्षण घडवण्यासाठी तर आम्हाला आता हे त्रास झालेला आहे तो चालेल, पण याच्यापेक्षा जास्त महागाई वाढणार. आम्ही आमच्या मुलांचं पालन पोषण कसं करणार? त्यांना चांगल्या उच्च दर्जाचं शिक्षण देण्यासाठी हा शिक्षणाचा दर्जा किती महत्त्वाचा आहे. लेकरांचे मायबाप हे धुणे भांडी करतात आणि लेकरांना चांगलं शिक्षण देतात आणि वयाचे आम्ही 50-50, 60-60 वर्ष एक कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करायचं का? असं नाही होणार. यापुढे आता जर लवकरात लवकर बैठक घेऊन यांनी समायोजनाचा निर्णय जर मार्गी नाही लावला तर याच्यापेक्षा जास्त महाराष्ट्रामध्ये आंदोलन हे तीव्र प्रकारचं होणार आणि शासनाला याबद्दल काही ना काहीतरी मार्ग काढावाच लागेल. त्याशिवाय हा आंदोलन मागे घेणार